यानंतर मॅडमचे विद्यार्थी हरिभक्त परायण दीपकजी राऊत हे आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सन्माननीय सर्वांनीच व्यासपीठाच्या मान्यवरांचा उल्लेख टाळलेला आहे आणि मलाही तो नाईलाजाने टाळावा लागतो आहे. मला माहीत आहे संयोजकांची खूप धावपळ आहे आणि कुणाला बोलायला द्यावं आणि कुणाला नाही बोलायला द्यावं ही त्यांच्यापुढे खरं तर प्रश्न पडलेला आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये एका शिक्षिकेचा, एका आदर्श शिक्षिकेचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये त्यांचा विद्यार्थी किंवा माझे विद्यार्थी बोलला नाही, त्या शिक्षकाचं ते अपयश ठरू शकतं सर. आणि म्हणून कदाचित संयोजकांना, नियोजकांना असं वाटलं असावं की एक शिक्षिका काय असते हे जर दाखवायचं असेल तर आपल्याला त्या शिक्षिकेच्या हाताखाली घडलेले विद्यार्थी दाखवावे लागतील. म्हणून सर्वप्रथम संयोजकांचा आभार. शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीप, शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीप, प्रेमाचा अथांग सागर, ज्ञानाचा महासागर आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा जीवनाचा आधार म्हणजे एक शिक्षक वय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै वे श्री गुरुवे नमः. सन्मान्य व्यासपीठ, व्यासपीठावरील सन्मान्य आपण सर्वजण नातेवाईक, खरं तर कुठलाही कार्यक्रम आता पाहिला तर शिक्षक सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात आपण सर्वजण मान्यवर जात असाल, पण एक कौटुंबिक जवळची माणसं ज्या गावात कार्यक्रम आहे त्या गावातली ठराविक 5-25 याच्या पलीकडे कुठे काही सापडत नाही. पण या ठिकाणी आमच्या पडवळे मॅडमांचा जन्म ज्या मुळेच्या मुशीत झाला, त्या मुशीत जन्म झाल्यानंतर ज्या मुळेच्या कुशीमध्ये त्यांनी आपलं कर्म केलं, त्या कर्म करत असताना पूर्ण आज सगळा माझ्या धरून उल्लेख होतोय पठार भाग, पण पडवळे मॅडम हे याला अपवाद आहेत की इकडचा जन्म आहे आणि तिकडचं आहे सासर असल्यामुळं आणि कर्मभूमी पूर्ण मळापट्टा असल्यामुळं मॅडमांचं नाव कदाचित वेगळ्या अर्थानं व्यासपीठावर उच्चारलं जाते. त्याचं कारण आहे त्यांचं कर्तृत्व, त्यांचं समर्पण. आता मगाशी कोणतरी बोलून गेलं की समर्पण असेल तर, आता मला वाटतं आपल्या साहेब बोलत होते, समर्पण असेल तर त्यांचा सत्कार होतोच, मान सन्मान होतोच. परंतु या ठिकाणी मला एक सांगायचं आहे, 1992 मध्ये आपल्या कार्याचा शुभारंभ करत असताना राऊतजी मॅडम आमच्या एक मिनिट फक्त आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांचं आगमन झालंय. साहेबांचं औक्षण या ठिकाणी होत आहे. त्यानंतर मी साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. दीपकजी आपलं कंटिन्यू करावं भाषण. ओके 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 बोला बोला दीपकजी बोला. ओके. सन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सन्मान्य, मुळेच्या कुशीत ज्यांचा जन्म झालाय, मुळेच्या कुशीतच ज्यांचं कर्मकर्तृत्व केलंय आणि आपणा समोर आज सर्व परिसरातील मान्यवर, विशेषतः सांगेल 1992 मध्ये आबिटखिंडमध्ये शुभारंभ केल्यानंतर मध्यंतरी शिक्षक सोहळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रेसिडेन्सीचा मुद्दा चालला होता, त्याचा परिपाक आज या ठिकाणी दिसतोय. खरं तर मला वाटतं सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय डॉक्टर किरणजी लहामटे यांचं स्वागत करावं. टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजे. ओके. 1992 मध्ये ज्यावेळेस मॅडम आबिटखेडमध्ये आल्या, मला वाटतं आता जाधव साहेब सांगत होते की 92 मध्ये रुजू झाल्या म्हणजे त्यावेळेचा कालावधी कसा असेल आणि त्याच्यापूर्वी 20 वर्ष शिक्षण घेतलंय ही परिस्थिती कशी असेल. त्या सर्व शैक्षणिक परिस्थितीमध्ये मॅडमांचं शिक्षण झालं आणि मॅडमांचं शिक्षण झालं नाही तर त्याच अकोले तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला आदर्शवत विद्यार्थी कसे उभे करता येतील आणि एक शिक्षकाचं जीवन म्हणजे काय तर आदर्शवत जीवन घडवत असताना विद्यार्थी उभे करणं होय. आणि म्हणून माझ्या वैयक्तिक जीवनाच्या आयुष्यामध्ये मला वाटतं मी आता 4थीत असताना आदरणीय सन्माननीय बाळासाहेब शिंगोटे सर ज्यांच्या आता केंद्रप्रमुख पदे पारनेर येथे निवड झालेली आहे त्या आणि आमच्या आजच्या सत्कार मूर्ती जाधव मॅडम यांचं आबिटखिंडमध्ये आगमन झालं आणि त्या निमित्ताने आमच्या इथे एक हिऱ्याला पैलू पाडणारे खरे कारागीर आबिटखिंडला त्या दिवशी मिळाले आणि त्यानंतर आमच्या आबिटखिंडची वाहवा होत गेली. कारण हिरे कोळशाच्या खाणीतच असतात पण त्यांना ओळखणारे, हिऱ्याला पैलू पाडणारे खरे शिक्षक आणि खरे गुणीजन आणि खरे आपल्याला शोधावे लागतात आणि ते मला वाटतं आमच्या आबिटखिंड भागाला खरं तर मला वाटतं आज मी सगळ्यांचं प्रतिनिधित्वच करतोय असं म्हणायला काही हरकत नाही. आबिटखिंड, सातेवाडी, पळसुंदे, कचरेवाडी या सर्व पट्ट्यातून मला वाटतं आज मी व्यक्त होतोय आणि म्हणूनच प्रत्येक गावात आज
तुम्ही समोर पाहिलं तर आबिटखिंडवरूनही प्रचंड बहुसंख्येनं लोक समाज या ठिकाणी उपस्थित आहे. पळसुत्यातून देखील परिस्थिती अनेक माणसं या ठिकाणी व्यक्ती प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. याचाच अर्थ आमच्या पडवळे मॅडमांवर प्रेम. आणि मॅडमांनी आमच्यावर आदर्शवत ज्ञान दिलं, संस्कार दिले, शिक्षण दिलं. मॅडम खेळामध्ये एक्सपर्ट होत्या, आपल्याला किती जणांना माहित आहे. परंतु मॅडम पोहण्यातही 1 नंबर होत्या जिल्ह्यात, त्यावेळेस 1 नंबर पोहण्यात होत्या. आणि म्हणून मॅडमांचं करावं कौतुक तेवढं थोडं आहे. परंतु मॅडमांनी आमच्यासाठी मात्र जीव आपला आहे, त्यागाचं जीवनाचं समर्पण दिलं आहे. आता कोणतरी उल्लेख केला सर्वांनी की मयूर आणि सारिका, परंतु जो दुसऱ्यासाठी करत असतो त्याच्याकडे देव चांगल्या दृष्टीने पाहत असतो. आणि म्हणूनच कदाचित सारिका एका चांगल्या आपलं आयुष्य जगत आहे, चांगल्या ठिकाणी आता तलाठी पदावर कार्यरत, लवकर ती पुढे झेप घेईल. मयूरही चांगल्या ठिकाणी आहे. याचं कारण काय, आपण लोकांच्या मुलांना शिकवलंय, लोकांच्या मुलांसाठी समर्पण केलंय, तर आज आपली मुलं नक्कीच शिकतील. कारण परोपकाराय बहती नदिया, परोपकाराय फलती वृक्ष, परोपकाराय दुहती गाय, परोपकाराय इदं शरीरम. आमच्या मॅडमांनी आतापर्यंतचं आयुष्य, तरी हे 34 वर्षाचं आयुष्य हे आमच्या डोंगरदऱ्यातील ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खर्च केलं. आणि म्हणूनच मला आज जे काही 2 शब्द इथं बोलता येत आहे त्याचा सर्व क्रेडिट आपल्या व्यासपीठावरील सत्कार मूर्ती मॅडमांचा आहे, हे नाकारता येणार नाही. ज्या वेळेस विद्यार्थी इथं बोलतो, आता चिमुकली मुलंही या ठिकाणी बोलत होती, पण हे सगळं बोलण्याचं त्यांच्यामध्ये जे काही भरलेलं असतं ते मात्र सगळं शिक्षकाचं कार्य असतं, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि म्हणूनच जाता जाता एकच सांगेल, ज्या वेळेस सगळीकडे आज सगळं आपला गव्हर्नमेंटच असल्यामुळे कुठेही सगळीकडे पैसा नोकरी या पलीकडे जाता येत नाही. आणि म्हणून मलाही काय करावं असं सुचत नव्हतं. आणि म्हणून 2013 मध्ये मी कोतुळमध्ये पुन्हा आलो गावाकडे आणि सायदीप एज्युकेशन म्हणजे सायदीप कोचिंग क्लासेसची स्थापना केली. मयूरचं सारिकाचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्यानंतर आता काय करावं म्हणून मॅडमांनी त्यांचा भाचा आपल्याकडे शिकण्यासाठी आणला आणि तो माझ्याकडे सायदीप एज्युकेशन मध्ये त्याचा प्रवेश घेतला. या ठिकाणी भरपूर मान्यवर मंडळी आहेत जे माझे शिक्षक आहेत, सगळ्यांचे विद्यार्थी माझ्याकडे शिकले. परंतु मला सांगायचं आहे की एका विद्यार्थ्याप्रती आजही तेच प्रेम, आजही तीच माया. नाही तर आम्ही गाव सोडलं, आमची नोकरी संपली, आता दुसरीकडे संबंध संपला, असं झालं नाही. 1992 मध्ये आबिटखिंड आल्यानंतर आजही सर्व माणसांप्रती, सर्व विद्यार्थ्यांप्रती, माजी विद्यार्थ्यांप्रती तेच अंतःकरणातलं प्रेम आजही मॅडमांमध्ये भरभरून भरलेलं आहे. आणि त्याचाच प्रत्यय म्हणून हा सगळा जनसमुदाय या ठिकाणी आज उपस्थित आहे. आणि म्हणून जाता जाता एकच सांगेल, मॅडमांनी आमच्यावर शिस्त प्रचंड भरलेली आहे, संस्कार भरलेले आहेत, ज्ञान भरलेले आहे. आणि म्हणून जाता जाता एकच सांगेल, मी आज आता एवढ्यात बऱ्याच 1-2 महिन्यात अनेक सेवानिवृत्ती कार्यक्रम झालेत आमच्या शिक्षकांचे. आमचे जवळजवळ सर्वच शिक्षक आता सेवानिवृत्तीकडे चाललेत. आणि म्हणून जाता जाता एक सांगेल, पंख आमुचे इवलेसे घ्यावा तुमचा आधार, पंख आमुचे इवलेसे घ्यावा तुमचा आधार, मान तुमची झुकू देणार नाही हाच मनी निर्धार, मान तुमची झुकू देणार नाही हाच मनी निर्धार. सोडणार नाही तत्वे तुमची, मानणार नाही हार, सोडणार नाही तत्वे तुमची, मानणार नाही हार. रस्ता असू द्या किती कठीण, नाही घेणार माघार, नाही घेणार माघार, नाही घेणार माघार. आणि शिष्य झालो तुमचे हेच आम्हा समाधान, हेच आम्हा समाधान, हेच आम्हा समाधान. संयोजकांनी बोलण्याच्या वेळेत मला बोलण्याची संधी दिली आणि एका विद्यार्थ्याला शिक्षकाच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात संधी दिली, याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद देतो. आणि 2 मिनिटं जास्त बोलल्यानंतर आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद, 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 धन्यवाद दीपकजी.